आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आहे ना मी इथे. मी ना खूप चुकीचं वागलीये माझ्याशी. अच्छा, म्हणजे आई चुकीचं वागते म्हणून तू इथे रागवून येऊन बसलीस का? हो मग तू पण कधीतरी चुकीचं वागत असशील ना? हो, पण कधीतरी. अच्छा, म्हणजे तू चुकीचं वागलीस की आई पण अशीच रुसून तुला सोडून जाऊन लपून बसत असणार, हो की नाही? आई पण जेवण सोडून जात असणार, हो की नाही? नाही, कधीच नाही. पण का? माझी आई खूप चांगली आहे. तरी तू का रागवतेस तिच्यावर? कारण कधी कधी ना ती नीट नाही वागत ना. माझं ना ऐकतच नाही. माझ्यापेक्षा ती जास्त हट्टीपणा करते. अगं पण ती हट्टीपणा करते तो तुझ्या भल्यासाठीच करते की नाही? हट्टीपणा त्यात कसलं भलं आहे माझं? म्हणजे आई आधी प्रेमाने समजवते, वेळ पडली तर रागवते. अशी काही पळून जात नाही तुझ्यासारखी. कदाचित शिक्षा म्हणून थोडा वेळ तुला ती उपाशी ठेवेल, पण कायम उपाशी ठेवणार नाही. आणि तिचं बाळ जोपर्यंत खात नाही तोपर्यंत आईही उपाशी राहते की नाही? आता ती तिच्या बाळाला जेव्हा ओरडते तेव्हा त्या बिचाऱ्या आईलाही वाईट वाटतं की नाही? तुझी आई पण असंच वागते की नाही? पण तुला हे सगळं कसं काय माहित? कारण मी तुझ्या आईला खूप चांगलं ओळखतो. पार्टनर, तू? ये ये पार्टनर, आता तू सांग ना आईला प्लीज. तिला सांग ना, नको लग्न करू. आईने लग्नाचा निर्णय घेतलाय म्हणजे आईने काहीतरी विचार करूनच निर्णय घेतला असणार ना. तू काळजी नको करू, विश्वास ठेव आईवर. पार्टनर, माझा आईवरच विश्वास आहे. म्हणून फक्त मला आई आणि मीच पाहिजे. मग दुसरं कोणीच नको आमच्यात. माझा नाहीये दुसऱ्या कोणावर विश्वास पार्टनर. का? आई ज्याच्याशी लग्न करणार ते चांगले बाबा नसले तर, त्यांनी मला मारलं तर, त्यांनी मला चटका दिला तर. मी नाही होऊ देणार असं. आईने लग्न करण्याआधी मी त्या माणसाशी बोलणार. तो माणूस चांगला आहे की वाईट आहे हे मी आधी बघणार. आई आधी त्याच्याशी बोलेल, मग आई ठरवेल. तू अजिबात काळजी नको करूस. आम्हाला वाटलं की तू आमच्या बिट्टीला अजिबात त्रास नाही देणार तरच आई त्याच्याशी लग्न करेल. हो, म्हणजे तू तुझ्यासारखं असणार. मग तरच आई लग्न करणार ना. पार्टनर, सांग ना. हो. बिट्टी, आई खाली बस. बस खाली. गेला का तुझा राग? हो आई, गेला माझा राग. चल बरं, आता 2 घास खाऊन घे. सकाळपासून काहीच खाल्लं नाही असतो. आई, तू कर लग्न. कारण माझा बाबा पार्टनर सारखा असणार आहे. पार्टनर शोधून देणार आहे, हो ना पार्टनर? आई, बरं वाटतं, खूप भूक लागलीये.
पुन्हा असं जेवण सोडून जायचं नाही हा. हे बरं आहे तुझं. तुला शोधण्यासाठी मी भरल्या पानावरून उठून आलो आणि तू इथे बखाबख खातेस. अगं मी पण उपाशी आहे. आता मला कोण भरवणार? आई पार्टनर पण उपाशी आहे, दे ना. आई भरव ना त्याला. भरव. हे घे पार्टनर. ही अजून इथेच चिकट मेली. हाताला धरून बाहेर काढल्याशिवाय ही काही इथून जायची नाही. काय ग गौरी, अजून आवरलं नाहीस तू? कालच सांगितलं होतं ना मी तुला, मुलाकडची मंडळी येणार आहे. कधी आवरणार आहेस तू? नाही, हे झालं की आवरते मी. ते सोड ग, ते सगळं चंदू बघेल. आवर पटकन. अहो पण तुला सांगितलं तेवढं कर ना. एवढं करून गेले असते तर. नाही म्हणजे फार वेळ नाही लागणार मला तयार व्हायला. मी काय वेडी म्हणून सांगते तुला? अगं आज मुलाकडचे बघायला येणार आहेत तर चांगला आवरायला नकोय का? आणि काय ग, मी का तुला एखाद्या फेस्टिवल साठी तयार हो म्हणतीये का? मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे, चांगली नको दिसायला तू. चल आवर पटकन, नाहीतर मुलाकडचे येतील आणि म्हणतील मुलगी तयारच नाही. जा आवर पटकन. हो. तुझ्याकडे एखादी बरी साडी आहे ना? हो. हा, मी आणली आहे तिच्यासाठी साडी. बरी नाही, खूप सुंदर साडी आहे. ही घे. खरंच खूप सुंदर आहे साडी. हो ना, मग हीच नेस. माझ्या लग्नातली साडी आहे गौरी. एकदाच नेसले होते, त्यानंतर ही साडी नेसायचा कधी योगच नाही आला. वेळ लागलाय का तुला? ही साडी नेसायला देणार आहे गौरीला? अगं ही अपशकुनी साडी कशाला देतेस तिला नेसायला? जे लग्नच नाहीये त्या लग्नात ती साडी नेसायला देणार. आणि श्वेता, गौरी ही साडी पाहुण्यांसमोर नेसून गेली ना, जे तुझं झालंय ना तेच तिचं होईल. कशाला तुझं बॅड लक देतेस? चल उचल ही साडी आणि घेऊन जा. अहो पण असं काही नसतं. आता तू शिकवणार आहेस मला? बघत नाहीस हिच्याकडे, हिचं काय झालंय ते? आणि मला तुझं लग्न मोडायला नकोय. तुझ्या बाबतीत तर रिस्कच नाही घ्यायची आहे मला. ए श्वेता, उचल ती साडी निघ. गौरी, तुझ्याकडची एखादी साडी नेस, कळलं? चल आवर लवकर.
अहो श्वेताताई, तुम्ही नका मनाला लावून घेऊ. अगं पण काय चुकीचं बोलल्या त्या? बरोबरच आहे ना त्यांचं. गौरी, तुझं सगळं चांगलं झालं पाहिजे. नको नेसूस तू ही साडी. माझ्यासारखा संसार माझ्या शत्रूच्याही वाटायला नको. बरोबर आहे त्यांचं. अपशकुनी साडी आहे ही. श्वेताताई, अहो काय करताय हे? सुमित सर असे वागतात, त्यात साडीचा काय दोष आहे? माणसं चुकीची वागतात, त्याचा दोष वस्तूंना नसतो द्यायचा. तुम्ही इतक्या प्रेमाने आणलीत की नाही साडी माझ्यासाठी, हेच खूप आहे माझ्यासाठी. आज हीच साडी नेसणार आहे मी. रडू नका आणि स्वतःला त्रास करून नका घेऊ. सुमित सरांना तुमचं प्रेम नक्की कळेल. सगळं ठीक होणार आहे. विश्वास ठेवा माझ्यावर. मी साडी नेसून आले. गौरी, थांब, मी येते तुझ्या मदतीला. हो बरोबर. त्या सर्कल पासून उजवीकडे वळा. हा, सरळ आलात की थोड्याच अंतरावर आहे. हो या, आम्ही वाट बघतोय. बाहेर का उभे तुम्ही? या ना. अरे नाही, तू फोनवर बोलत होतास ना, म्हणून म्हटलं डिस्टर्ब नको करायला. ते पाहुण्यांना ऍड्रेस सांगत होतो. ऑन द वे ते पंचवटीपर्यंत पोहोचले. अगो बाई, म्हणजे येतीलच ते आता लगेच? किती पटापट झालं नाही सगळं. म्हणजे आपण गौरीच्या लग्नाचा विषय काढतो काय, ती स्थळ बघायला होकार देते काय, आणि आता आज हे सगळे तिला बघायला येत आहेत. अशाने ती आता लगेच सासरी सुद्धा जाईल नाही का हे घर सोडून? नंदा, अगं तू पण काय, गौरीला बघायला फक्त आज पाहुणे येत आहेत, लग्न ठरलं नाही अजून. पण ठरेलच ना. किती गुणाची आहे नाही का आपली गौरी, कुणालाही पसंत पडेलच ती. पण आपल्यालाही तो पसंत पडायला हवा ना. खरंय, गौरी चांगल्या घरात जायला हवी. हो ना, आपल्या मुलीला चांगलं सासर मिळावं म्हणून तिच्या आईची काय चलबिचल होत असते ते आज कळतंय मला. गौरीला मी जन्म दिला नसला तरी सुद्धा मुलीसारखा लळा लावला होता हो दोघींनी. खरंय तुझं, मलाही अगदी तसंच वाटतं. जणू मी माझ्या पोटच्या मुलीला सासरी पाठवतोय. आणि मग राहून राहून वाटतं की सोहा आणि श्वेताच्या घरच्यांना काय वाटलं असेल त्यावेळेला त्या दोघींची पाठवणी करताना. रुद्र, तू मुलाची नीट माहिती काढलीस ना?
हे बघ, चांगला असायला हवा तो. गौरीचा पहिल्या लग्नाचा अनुभव आधीच वाईट आहे. ते दुःख आता पुन्हा नको तिच्या वाट्याला यायला. नंदा, अगं तू का विनाकारण काळजी करतेस? आता आपण तिच्या पाठीशी आहोत की नाही? हे बघ, आपण असं काही तिला कोणाच्याही हाती सोपवणार आहोत का? आणि हे बघा, मागे पुढे जर काही लागलं तर आपण आहोत ना सगळा विचार करायला, तिची काळजी घ्यायला. आणि तू म्हणतेस ना तसं मलाही गौरी आपली मुलगीच वाटते. आणि बाप या नात्याने मीही तिच्यासाठी काहीतरी विचार करून ठेवलाय बरं का. मी बोललोय त्या मुलाशी आणि आज भेटल्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. आणि मी कोणाच्याही हातात सोपवणार नाही गौरीजींना. तो जो कोणी असेल ना त्यांनी बिट्टीलाही वडिलांचं प्रेम द्यावं. बिचारीच्या मनात वडिलांची फार वाईट प्रतिमा आहे. इतक्या लहान वयात तिने जे भोगलं ते वाईटच होतं. ती कशी स्वीकारेल तिच्या या नव्या वडिलांना? खरंय, तिच्यासाठी जरा कठीणच जाणार आहे. अहो चला, आपण इथे बोलत बसू आणि ते लोक येतील खाली. हो, आपण खाली जाऊन थांबू. रुद्र, तू येतोयस ना? रुद्र, अरे येतोयस ना? हा, तुम्ही चला पुढे, मी येतो. ओके, चल ये लोक. चल. किती सुंदर दिसतेस तू गौरी. फक्त हे मंगळसूत्र हो, काढते. कधी कधी ना कळतच नाही हे मंगळसूत्र का म्हणून मिरवायचं गळ्यात. ज्या नात्याला काही अर्थच नाहीये तर दागिना तरी काय कामाचा. मला तर हल्ली हे मंगळसूत्र म्हणजे गळ्यातला फासच वाटतो. ज्याच्या नावाचं मंगळसूत्र बांधलंय तोच जर बायको मानत नसेल तर त्या मंगळसूत्राचा काय उपयोग. श्वेताताई, आपण एका माणसाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात बांधत असलो तरी त्या मंगळसूत्रामुळे आपण फक्त त्या माणसाशीच नाही तर त्याच्या कुटुंबाशीही जोडले जातो. एक घर आपल्याशी आणि आपण त्या घराशी जोडले जातो. आता सुमित सर तुमच्याशी नीट वागत नाहीत, पण तरीही या मंगळसूत्रामुळे तुम्ही या घराशी, या घरातल्यांची घट्ट जोडल्या गेल्या आहात. तुमच्यावर प्रेम करणारी, जीव लावणारी, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी माणसं तुम्ही कमावली आहेत. आणि मला खात्री आहे याच माणसांच्या साथीने एक ना एक दिवस तुमचं आणि सुमित सरांचं नवरा बायकोचं नातं नक्की घट्ट होईल बघा. गौरी, कुणास ठाऊक तो दिवस येईल की नाही. असो, पुरे झाला आपल्या गप्पा. तू आवर बघू तुझं लवकर. यालेच
अहो जावई बापू, तुम्हाला तर माहितीये ना, एकदा का आपल्याकडच्या मुलींची लग्न झाली की नवरा कसा का असे ना, त्या गप मान खाली घालून संसार करतात.